नमस्कार N24 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या विशेष घडामोडी। विटा शहरातील मेन रोड गांधी चौकातील बाजारपेठेतील मयूर जनरल स्टोअर्स यांचे पुस्तक व शालेय साहित्य व इतर साहित्यांचे गोडाऊन आहे। याच गोडाऊनमधून सकाळी 7:30 ते 7:45 या दरम्यान धुराचे लोट येऊ लागले। आजूबाजूला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या लक्षात आले। त्यांनी त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना या संदर्भात माहिती दिली। यावेळी काही क्षणात विटा नगरपालिका अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। तोवर आगीने रौद्र रूप धारण केले। यावेळी अग्निशमन दलाचे जवानांनी नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला। यावेळी धुराचे लोट दिसू लागले। यावेळी गोडाऊनचे शटर जेसीबीच्या सहाय्याने तोडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला। विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र या आगीत शालेय साहित्य व पुस्तके मात्र जळून पूर्णपणे खाक झाली। जवळपास 20 ते 25 लाखांचे सर्व साहित्य जळून पूर्णपणे खाक झाले। मात्र ही आग कशी लागली हे कारण समजू शकले नाही। मात्र नागरिकांमध्ये घबराट व वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते। वेळेत विटा नगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला। काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। तर मयूर स्टेशनरी गोडाऊनला अचानक आग लागल्याने सर्व शालेय साहित्य जळून खाक झाले। सदर या घटनेची माहिती विटानगरीचे माजी नगराध्यक्ष व सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री वैभवदादा पाटील यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या घडलेल्या घटनेची चौकशी केली। तर दुर्घटनाग्रस्त शहा कुटुंबाला धीर दिला। विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार विटा।